चॉकलेट बिकलेट खात नको रे जाऊ. खूपच गरीब आहे ही. हिच्या नादी लागून फायदा नाही. हिच्याकडून काहीच पैसे मिळणार नाही. काही उपयोग नाही हिचा. उपयोग कसा नाही, ही जामकरकडे काम करते, त्या साकीची सेवा करते. साकीतला मारण्यासाठी हिचा उपयोग नक्कीच होऊ शकतो. अहो, दार तुटले जरा, दगड लावावं लागतो. आत या की. हो नको, उशीर बी लय झालाय. असं रात्री बेरात्री परक्या बाईच्या घरी जाणं बरोबर नाही वाटत. उगाच गावात कोणाला कळलं तर संशयाला वारण नको. ए बाळा, हे तू हे 100 रुपये ठेव आणि ह्याच्या अजिबात चॉकलेट खायचं नाही हा. हो. नाहीतर ह्या वयामध्ये ते म्हाताऱ्या माणसासारखं तोंडवलं काय. येतो मी. हे बंटी, आईला अजिबात त्रास द्यायचा नाही. हो. चला येतो मी. शुभरात्री. काय आज एकदम शहाण्या मुलासारखा खेळतोय. आज तू आईला त्रास देत नाही ना, म्हणून मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. तुला चॉकलेट आवडतं ना? हो. मग चॉकलेट बिस्किट आणि अजून एक गंमत आहे. हे बघ. काकी, तुला कसं माहिती मला गाडी पाहिजे? बंटी नाया, ताई तुम्ही नवरा बायको ह्याला लय लाडवणारे. काल मिस्टर आले होते तुमचे, त्यांनी पण. हा, सांगितलं त्यांनी मला. काय सांगता? बघा, तुमचा नवरा परक्या बाईला घरापर्यंत सोडायला गेला हे बी तुम्हाला सांगतो, आणि तरी बी तुम्हाला संशय. बंटी, हे बघ, ह्याच्यात चॉकलेट आहे, बिस्किट आहे आणि गाडी पण आहे ना. जा बाहेर जाऊन खेळ. धर. समजलंय मला सगळं. मग आता अजून काय पाहिजे तुम्हाला? वेळ आल्यावर सांगेन. तुझ्या घरी कोण कोण असतं? आई हाय, भाऊ आहे, वडील नाही आहेत. इथं बाजूलाच राहतात. पण का हो, काय झालं? यातलं काय तू माझ्या नवऱ्याला सांगितलंय का? नाही, काहीच नाही. का? मग आता एक काम करायचं. काय? बर, पण ताई हे समज कशा पायी? तुला काय करायचंय, तू तुझी परिस्थिती आणि तुला मिळणारे पैसे बघ. बाकी कशात पडायची गरज नाहीये. येते. आहो ताई, पहिल्यांदाच घरी आलेत. वय चहा टाकते तरी पिऊन जा की. नाही नको, आता माझं काम झालं ना की येईन चहा प्यायला. मी जाते, आवरून माझ्या मागं लगेच निघ आणि काळजी घे. बर. बॅग एवढीच ठेवायची मागं. बर, नॉट एक का दोन ठेव मागं. 2 ठेवा. झालंय बरं का तुमचं माप देऊन. उद्या संध्याकाळपर्यंत या. चालतंय. या. बघ साकेत, मी आता बाहेर चाललोय. त्या बाई येतीलच आता. साकेत, किती दिवस तू असा राहणार? किती दिवस तू असा काहीच बोलणार नाहीस, काहीच सांगणार नाही? याची निश्चल अवस्था ही अचेतन अवस्था काय कामाची? काहीतरी बोल, थोडं सहकार्य कर. मला इतकीची माहिती दे बघ, त्या माणसाला आणून इथे उभं करतो बघ.
साकेत माझी सगळी मदार तुझ्यावर आहे. माझी सगळी भिस्त तुझ्यावर अवलंबून आहे. तू माहिती दिलीस ना तर माझ्या बहिणीपर्यंत मी अगदी सहज पोहोचू शकेन. थोडी मदत कर, इतकीशी हिंट दे मला बघ तू. थोडा प्रतिसाद दे. साहेब आलात तुम्ही, वेळेवर आल्याबद्दल धन्यवाद. साहेब एक विचारू का? नको विचारा. यांना नेमकं काय झालंय हो? या डोक्याला मार लागलाय. मला काही आठवत नाही तर त्याला ते आठवावं म्हणून मी प्रयत्न करतो. तोच चाललाय प्रयत्न माझा. मी एक सुचवू का? पलीकडच्या गावात एक वैद्यभाऊ आहेत. राप. यातलं वैद्य विवाह फिद्देव माझ्याशी बोलायचं नाही. पोलीस आहे मी, विज्ञानाला मानणारा माणूस आहे मी. मेडिकल सायन्सवर माझा विश्वास आहे. अहो साहेब असं चिडू नका. मला सांगा, जोपर्यंत आपण प्रयत्न नाही करणार तोपर्यंत कसं कळणार आपल्याला की ते चांगलं आहे का वाईट आहे? हे बघा भाई, उद्या कुठल्या भोंदू बाबांनी मला सांगितलं की ह्या बाईचे 4 तुकडे करा म्हणजे ह्या तुमच्या मित्राला बरं वाटेल, चालेल तुम्हाला? अहो नाही, असलं ते काही सांगत नाहीत. मग? ते असलं सगळे आजार बरं करतात. अहो काय कोण आहेत ते? MBBS आहेत का आयुर्वेद वालेत? डॉक्टर नाहीत, ते वैद्य आहेत. त्याचं नैसर्गिक आणि आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करतात. आयुर्वेदिक? साहेब अहो एकदा दाखवून आणू की त्यांना? हा नुसता साकेतच्या जीवाचा प्रश्न नाही, हा आर्याच्याही आयुष्याचा प्रश्न आहे. काय पत्ता काय त्यांचा? हाच आहे बघा.